रेशम तिच्या मंद प्रकाश असलेल्या खोलीत एकटीच बसली होती, तिच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते. तिला असे वाटत होते की तिचे आयुष्य निराशेच्या कधीही न संपणाऱ्या चक्रात अडकले आहे. तिने उघडण्याचा प्रयत्न केलेला प्रत्येक दरवाजा एका मृतप्राय मार्गाकडे नेणारा वाटत होता. तिला ज्या गोष्टी साध्य करायच्या होत्या पण ती साध्य करू शकली नाही त्या सर्व गोष्टींबद्दल तिने विचार केला. तिच्या अपयशाच्या ओझ्याने तिला चिरडले आणि तिला असे वाटले की ती स्वतःला गमावत आहे. सकाळच्या सूर्याच्या उबदार किरणांनी रेशमच्या चेहऱ्याला स्पर्श करताच तिला एक अकल्पनीय आशेची भावना जाणवली. जणू सूर्यदेव तिच्या आत्म्याशी थेट बोलत होते. तिला शरणागती पत्कर, सोडून द्या आणि विश्वाच्या योजनेवर विश्वास ठेवा अशी सौम्य कुजबूज ऐकू आली. अचानक तिच्या शंका आणि भीती नाहीशा झाल्या. रेशमचे हृदय कृतज्ञता आणि शांतीने भरून गेले. तिला काळजी वाटली, तिचा आत्मा उंचावला. शरणागतीच्या नवीन भावनेने ती हसली आणि तिचे डोळे आनंदाने चमकले. मी मुक्त आहे, ती कुजबुजत म्हणाली, वर्तमान क्षणाला आलिंगन दिले. तिने हात जोडले व ती आनंदी झाली.